लोकसभा निवडणुकीआधी सीए लागू होण्याची शक्यता, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती। देशाच्या बहुतांश भागात मार्चपर्यंत पावसाचा अंदाज, महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली। राज्यात 24 तासात 105 कोरोना बाधितांची नोंद, राज्यात 799 तर मुंबईमध्ये 137 सक्रिय रुग्ण। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी, आजपासून मालिका, बरोबरीत भारताचं लक्ष्य। कार्लटन पेंट, जेव्हा प्राइमर असतो कार्लटनचा, विसरून जा टेन्शन फंगसचा। पतंजलि केश कांति एडवांस, नए बाल उगाए, बालों को झड़ने व असमय सफेद होने से बचाए। IIL च्या ट्रॅक्टर ब्रँडचं आधुनिक कीटकनाशक मिशन असेल तर जीत नक्कीच। ओझोन फार्माचं क्विक वेदनाशामक तेल, सांधेदुखीपासून आराम। शिक एनर्जी, आपल्या मातीसाठी, आपल्या मातीतला सोलार पंप। वाहतूकदारांचा संप अखेर मागे, हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही, केंद्र सरकारचं वाहतूकदारांना आश्वासन। लोकसभा निवडणुकीआधी सीएए लागू होण्याची शक्यता, गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती। अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक, 20 जानेवारीला मुंबईला निघणाऱ्या पायी मोर्चाचं ठरणार नियोजन। देशाच्या बहुतांश भागात मार्चपर्यंत पावसाचा अंदाज, महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली। राज्यात 24 तासात 105 कोरोना बाधितांची नोंद, राज्यामध्ये 799 तर मुंबईमध्ये 137 सक्रिय रुग्ण। सुनील केदार यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, जामीन मिळणार की पुन्हा जेल, याकडे लक्ष।